काय ग, कुठे राहिली होतीस? मी सांगते ना, ती दादाच्या एक्स BFF ला भेटायला गेली होती. दादा, आमचं चुकलं तर आम्हाला शिक्षा मिळते ना. मग आता हिची चूक झालीये तर हिला काय शिक्षा देणार आहे? अरे हिच्यामुळे आजीच्या जीवावर बेतलं असतं. हां हां, म्हणजे बोन हील झालं की आपण ट्रीटमेंट करू शकतो ना. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, ओके, या, थँक्यू, बाय. सॉरी, खूप मोठा हलगर्जीपणा झाला माझ्याकडून. मला स्वप्नातही वाटलं नव्हतं असं काहीतरी होऊन बसेल. मी कशी वागली अशी, मला शिक्षा झाली पाहिजे. प्लीज मला शिक्षा द्या. तुम्ही खूप मोठी चूक झाली आहे माझ्याकडून. अहो तुम्ही ऐका, तुम्ही शांत व्हा, तुम्ही रडू नका प्लीज. तुम्ही बसा आधी, तुम्ही बसा 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 प्लीज, बसा बसा. तुम्ही रडू नका. ठीक आहे, पाणी घ्या, पाणी घ्या. आणि तुम्ही असं रडायला लागलात ना की तुम्हाला हँडल कसं करायचं मला खरंच कळत नाही. तुम्ही प्लीज रडू नका, शांत व्हा प्लीज प्लीज. हवं तर तुम्ही मला टोमणे मारा, हां, किंवा ओके ओके म्हणा. नाही असं एकदम पटकन ओके ओके म्हणू नका. म्हणजे आणि हे बघा, मी आत्ता काही तुम्हाला जोक वगैरे सांगून हसवण्याच्या मनस्थितीत बिलकुल नाही. आणि रडू नका हो, ते पाणी जाऊन जाऊन डिहायड्रेट व्हायला होईल. प्लीज प्लीज. आणि खरं तर मी पण चुकलोच, म्हणजे हायपर झालो होतो खूप. आजीला प्रत्यक्ष डोळ्यांनी बघेपर्यंत चैन पडत नव्हतं, म्हणून मी तुम्हाला दोनदा तीनदा फोन केले. स्ट्रेसमध्ये मी सगळं ते केलं. पण खरं तर मी सॉरी, मी असं वागलो त्या स्ट्रेसमध्ये. पण आता 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 ओके आजी, हां, आता ओके. माझ्याकडून परत इतकी मोठी चूक कधीच नाही होणार, प्रॉमिस. हो हो, ठीक आहे ठीक आहे. हे बघा, तुम्ही आता ना जास्त विचार करत बसू नका. हं, आता पाडवा आहे. आजीच्या मनासारखा गुढीपाडवा साजरा करण्याची जबाबदारी आपलीच आहे. त्यामुळे खूप कामही पडणार आहेत. आता हे सगळं डोक्यातनं काढा आणि झोपा शांतपणे. आराम करा, विश्रांती घ्या. झोपा झोपा, डोळे पुसा, झोपा. देवा, आधीच राजवाड्यांची जवळची नाती दुरावली होती, त्यात आता हे आजीवरचं संकट. आजी म्हणजे राजवाड्यांच्या अस्तित्वाचा भाग आहे. आजी त्यांच्या जगाचा मध्यबिंदू आहेत. आजीनं या संकटातून बाहेर काढ. मला कळतंय तू परीक्षा घेतोयस, माझी, राजवाड्यांची, या घरातल्या सगळ्यांची, खऱ्या खोट्याची सुद्धा. पण मग परीक्षा देण्याचं बळ सुद्धा तूच दे. तुझा आधार हवाय रे देवा, बस तुझा आधार दे. आणि एक लक्षात घ्या, हे दोनदा तीनदा एकदा चेक करायचा. आवाज मोठा पाहिजे, सगळीकडे आला पाहिजे. माझ्या रूममध्ये, किचनमध्ये, लिव्हिंग रूममध्ये, सगळीकडे जाईल सर, तुम्ही चेक करून घ्या. हां ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट, आजीच्या बाथरूममध्ये 2 रॉड लावून घ्या. मला तिच्या दाराच्या बाहेर तो अँटी स्लिप असतं ना, मॅट, ते पण हवंय. आणि तिच्या दाराच्या बाहेर पण एक रॉड लावून घ्या. जा जा, तुम्ही सामान घेऊन या. चालेल. ठीक आहे. हे सगळं काय चाललं होतं रे? तुझ्यासाठी बेल लावून घेतली आणि रॉड्स लावायला सांगतोय बाथरूम मध्ये. आणि तुझ्या बेडच्या शेजारी ना बेल लावून घेणार आहे. तुला कधीही काही हवं असेल तर फक्त बेल वाजवायची. त्यासाठी उगाच बेडवरनं धडपडून उठायला नको, तुला कळलं? हा, आणि त्यानंतर मी त्या जिन्यावर सुद्धा एक्सलेट होणारी ती खुर्ची लावून घेणार आहे. म्हणजे मग तुला जिना चढ उतार करायला नको. त्या खुर्चीत बसलीस की डायरेक्ट खाली येऊन पोचशील, कळलं? पिंट्या, एक काम कर ना, तो आता आला होता ना, त्याला सांग मला 2 पंख पण लावून दे. म्हणजे काय, मी सगळं घर पण अशी उडत राहील ना. अजय, तू ना अशक्य आहेस. हे ते बेल वेल नकोय मला. आणि ते रॉड्स वगैरे काय ते पण काढून टाकायला सांग. ते सगळं नकोय मला आता. अजय, काल पडलात आपण. त्या डॉक्टरांनी चालणं फिरणं बंद करायला सांगितलंय. एवढं काय झालं नाही. हा, बेल काढणार नाही, मी हट्ट करू नको सुगाच. बरं झालं ग बाई, तू आलीस. तू आणू तुझ्या नवऱ्याला जरा समज ना. का, काय झालं? बेल वाजवून लोकांना बोलवण्या एवढी असहाय्य नाही झाले मी. सांगायला आजी, मी बेल काढणार नाहीये आणि कोणाचं काही ऐकणार नाहीये. आणि तू ना जरा स्वतःच्या वयाप्रमाणे वागत जा. सांग ना याला. काही सांगू नका मला, हिला सांगा. त्यापेक्षा जरा स्वस्त बसायला नको हिला. म्हणजे काय? अरे कंटाळा येतो रे मला स्वस्त बसून. अगं पण पडली होतीस ना तू काल. अरे म्हणून काय रोज रोज पडणार आहे का मी? ओके, 1 मिनिट, प्लीज भांडू नका तुम्ही. आणि आजी, राजवाडे बरोबर बोलतायत. हा, अहो, आपण फक्त सोय करून ठेवू ना. तुम्हाला काही गरज आहे म्हणून नाही, पण कधी वाटलंच मज्जा म्हणून तर वापरा.
आता या क्षणी आपल्याला त्या हातावर जोर देऊन उठता येत नाहीये ना. फक्त जर त्या हातातली ताकद परत येईपर्यंत बघू, वाटलं तर घेऊ कुणाची तरी मदत, असं म्हणून कधीतरी वाजवा मज्जा म्हणून. चल ठीक आहे, मी आलो त्यांचं पेमेंट करून. केदार बघितलीस ना तुझ्या नवऱ्याची दादागिरी? अगं कोणाचं ऐकेल तर चप्पल. काय ग, काय झालं? अरे चुकून ना. वाचतीये. आजी, आजी, का म्हणजे काय झालं, तुझी आठवण आली ना म्हणून मी बेल दाबली ना. हसू नकोस. बाई, खूप वाईट वाटते आई मला. दरवर्षी पाडव्याची पूजा करायला किती उत्साह असतो तुमच्यामध्ये, आणि आता आता तुम्ही अशा अंथरुणाला खेळलेल्या आहात. खिळलेली वगैरे काही नाही आम्ही. तसं नव्हतं म्हणायचं मला. म्हणजे एरवी कसा पाडव्याची पूजा म्हणजे किती उत्साह असतो ना तुमच्यात, आणि आता ह्यावेळेची पूजा तुम्ही नसणार आहात. तुम्ही नाही पूजेला म्हणजे काहीच होणार नाही. मी नाहीये म्हणजे? अगं मी आहे की म्हणली का? म्हणजे मी अगदी वर गेल्यासारखं काय बोलतेस तू? आई पण दरवर्षी तुम्ही सांगता तशी तयारी करतो ना. तुमच्या हाताखाली काम करत असतो. तुम्ही पूजेचं काय करायचं काय नाही तसं सगळं सांगता ना मला. तुम्ही काहीही काम करत नाही, आणि पूजेची तयारी कशी करायची ते एवढ्या वर्षात शिकली नाहीस का तू? तसं नाही, म्हणजे तसा कॉन्फिडन्स नाही आहे माझ्यामध्ये अजून. काकू, हे बघ, काळजीचं काही कारण नाही. पूजा अगदी व्यवस्थित होणार आहे. मला आईनं असं आजारी अशक्त बघवत नाहीये. मला माहिती आहे इथून पुढे आता ह्या अशाच असणार आहेत, पण पण मन नाही मानत आहे. अगं मल्लिका, वेडी आहेस का तू? रडतेस काय अशी? पिंट्या, मला खाली नाही तू, नाही तर ही ना पूजेच्या वेळेला असा रडका चेहरा करून फिरत राहील. काकू, अगं आजी फिजिकली जरी पूजेच्या इथे नसली तरी काय झालं, आपण पूजा व्हिडिओ कॉलवरती स्ट्रीम करू ना. आजीला इथेच रूम मध्ये बसल्या बसल्या बघता येईल.